गांधी मैदानाच्या पाण्याच्या निचरा मार्गात जाणून बुजून अडथळे निर्माण करायचे, स्वतःच्या स्टंटबाजीसाठी कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या गांधी मैदानाचे नुकसान करायचं, हेच उद्योग सध्या एका समाजकंटक टोळक्याकडून सुरू आहेत। गांधी मैदानाचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजीचा प्रकार आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बदनामीसाठी असे उद्योग केले जात आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर केली आहे। काल याबाबत इंगवले यांच्याकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं। याला प्रत्युत्तर देताना सुजितभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे। गेले 4 ते 5 दिवस या कोल्हापूर नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाअभावी गांधी मैदानामध्ये जे तळ्याचं स्वरूप आलं आणि हे तळ्याचं स्वरूप कशामुळे आलं आणि कुणी केलं, ह्याला कारणीभूत कोण आहे? तर मला एवढंच आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ह्या कोल्हापूर शहरामध्ये असे समाजकंटक आहेत की जाणीवपूर्वक कुठं गाद्या टाकायच्या, कुठं प्लॅस्टिकच्या बादल्या टाकायच्या आणि हे कुठं तर अभाव गांधी मैदानाला जे सुशोभीकरण करण्याचं जे काम चालू आहे या कामाला कुठं तो खो घालावा, कुठं तर ह्या कामाला बदनाम करायचं, अशा पद्धतीच्या अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना फक्त माझी विनंती एवढी आहे की जे काम चालू आहे हे जनतेच्या नजरेसमोर चालू आहे, आपल्यासमोर पण चालू आहे। आपण फक्त कोणाला तर विरोध करायचा म्हणून, बदनाम करायचं म्हणून जे अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करता ह्या चुकीच्या आहेत। माझी आपल्याला विनंती आहे, गांधी मैदान हे पूर्ण कोल्हापूर शहरवासियांचं आहे आणि सर्व खेळाडूंचं आहे, क्रीडा रसिकांचं आहे आणि हे गांधी मैदान सुशोभीकरण करण्याकरिता जो पुढाकार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेबांनी घेतला आणि त्या माध्यमातून जे 5 कोटीचं चॅनलचं काम चालू आहे हे आत्ता येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल। आपण पण ते बघू शकता की तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टी बघाल की हे गांधी मैदानाचं काम चॅनलचं पाणी जे आता तुंबलेलं आहे ते पाणी त्या चॅनलच्या माध्यमातून बाहेर जाणार आहे, हे आपण देखील आपल्या डोळ्यानं बघाल। पण आपल्याला एवढंच सांगतो, कुणावर चिखलफेक करायच्या अगोदर आपण गांधी मैदानाचं सुशोभीकरण कशा पद्धतीनं करता येईल, आपला देखील त्या ठिकाणी काय असेल त्या सूचना आम्हाला जरा खरोखर सांगितल्या तर आम्ही प्रामुख्याने त्या सूचनेचं पालन करून त्या सुधारणा करू। परंतु आपल्याला प्रसिद्धी मिळवण्याकरता कुठे तर आपल्याला कुणावर तर काय तर आरोप केल्याशिवाय आपली प्रसिद्धी होत नाही, अशा पद्धतीने जर आपण कराला तर मला आपल्याला सांगायचं आहे, कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे, कोल्हापूरचे नागरिक हे पूर्ण सुज्ञ आहेत। आई महालक्ष्मीच्या नगरीमधले हे सगळे नागरिक आहेत आणि या नागरिकांना खरोखरच आदरणीय राजेश क्षीरसागरांच्यावर विश्वास असल्यामुळं कालच्या विधानसभेला 30,000चं लीड देऊन आशीर्वाद देऊन माननीय राजेश क्षीरसागरांना आपल्याला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय, कोल्हापूरचा विकास केल्याशिवाय राजेश क्षीरसागर स्वस्थ बसणार नाहीत। आणि ह्याकरता मी आपल्याला एवढंच सांगतो, गांधी मैदान येत्या 6 ते 4 महिन्यात पूर्णपणे पाणी तिथं दिसणार नाही आणि पुढच्या पावसाळ्यात तर दिसणारच नाही, हे मी पूर्णपणे विचारपूर्वक करून आपल्याला सांगू इच्छितो। पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण यांच्यासह शहर प्रमुख रणजित जाधव, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, दीपक चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते। Sepsil Simply Packaging, Sepsil Machines Private Limited, manufacturer of packaging machines, office G135 MIDC near telephone office, Gokul Shirgaon, Kolhapur, factory D56-2 near Khadge Patel Industries, Kagal, Hatkarangli 5-star MIDC, Kolhapur. Contact 9321202112.